चांगलं आहे ना. काय यावरती निर्णय घेतला, काय कारवाई करतो शेतकऱ्यांसंदर्भात हे पाहता. हिंदी चुकती हो. कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. कुणी तुमचे एक सर थोडा स्पीच केलं ना. सर शेतकऱ्याचे फसवणूक झाली आहे असे म्हणत आहे आपण. शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची फोटो टाकून शून्य वीज बिल वाटप करण्यात आलं आणि आता त्याच शेतकऱ्यांना थकबाकीसहित व्याजासहित त्यांच्याकडनं हे सरकार वीज बिल मागतंय. ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का, हे सरकारनं सांगावं. आणि याबाबत ही जसं लाडक्या बहिणींना फसवलं तसं शेतकऱ्यांनाही या सरकारनं फसवलेलं आहे. त्यामुळं आजच्या उत्तरात सरकारनं सांगावं की थकबाकीसहित आम्ही वीज बिल माफ करतोय आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, एवढंच मला सांगायचं. तर ही नियत जशी बदलली, तुम्ही ही नियत बदलणारं सरकार आहे आणि ही नियत बदलली स्पष्ट दिसून येते. सर मयंक थोरवे आणि सुनील तटकरेची तुलना औरंगजेबची केली आहे. हा महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं राहील. आणखी एक प्रश्न आहे की अबू आझमी याला निलंबन केले आहे. अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, कुणीही कोश्यारी, ह्या लोकांनी नेहमी महापुरुषांचा अपमान करायचं वारंवार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच ही गोष्ट घडत असेल ती महाराष्ट्राची दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्यावर राजकारण होतं. मला एवढंच सांगायचं आहे की हे राजकारणाचा विषय नाही. तुम्ही अशी शिक्षा केली पाहिजे, कोण कुणाच्या किती जवळचा, कोण किती लांबचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा महापुरुषांच्या बाबतीत कुणीही जो चुकीचं बोलत असेल तर त्याला कठोर शासन दिलं पाहिजे. की एवढं शासन केलं पाहिजे की महाराष्ट्रात नाही, या देशात कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे की आपल्या महापुरुषांविषयी चुकीचं बोलण्याची. आणखी एक भैयाजी जोशी यांचं वक्तव्य आहे त्याच्याबद्दल नाही, त्याच बाबतीत मला माहिती. ते म्हणत आहे की मराठीमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांना मराठी बोलणं गरजेचे नाही. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाची मुंबई ही ओळख तुम्ही पुसायचं काम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र कशासाठी मिळवला होता. एवढे हुतात्मे आपले झाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एवढी मोठी झाली आणि संयुक्त महाराष्ट्रात त्यांच्या बलिदानातून मिळाला संयुक्त महाराष्ट्र आहे. आणि ह्यात जर असं बोललं असतं, यात भारतीय जनता पार्टीनं याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अधिकृत भूमिका त्यांची काय ती.